हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण खानदेशी पद्धतीने म्हशीच्या चिकाच्या मस्त अशा पाटोळ्या पाहणार आहोत। तर विदर्भामध्ये याला खिरूज म्हणता आणि खानदेशमध्ये चिकाच्या पाटोळ्या म्हणता। बरेच लोक याला खरवस पण म्हणता। तर हे मस्त अशा या पद्धतीने बनता। तुम्ही बघू शकता किती छान झाल्या आणि खायला हे अतिशय चविष्ट लागतात। घरामध्ये पण सर्वांनाच आवडता। आता हे कशा बनवल्या ते बघूया। चिकाच्या पाटोळ्याला तुमच्या भागामध्ये काय म्हणता नक्की कमेंटमध्ये कळवा। आता हे पाटोळ्या बनवण्यासाठी अर्धा लिटर हे चिक घेतलं म्हशीचं। आता यामध्ये आपण साखर घालूया। मी 4 चम्मच घेते। तुम्हाला जास्त गोड करायचं असल्या तर थोडी जास्त घ्यायची। जास्त गोड झाल्या पाटोळ्या की खा नाही वाटत, तर हे मीडियम करते मी। आता चम्मचने थोडंसं हलवून घेते। साखर वितळून जाईल लवकर। थोडा वेळ फिरून घ्यायचं। आता आपण एक प्लेट घेऊया। त्याच्यामध्ये हे चिक टाकते। आता हे चम्मचने काढून घेते साखर। आता ही अशी थोडीशी फैलून देते। असं फैलून घ्यायचं म्हणजे जी साखर आहे ती एका जागी राहत नाही आणि वितळून पण जाते। नाही तर काय होतं, ते पाटोळ्या जमल्या की साखर राहून जाते एकाच जागी। आता त्याच्यावरती थोडीशी वेलायची कुटून घेतली, पावडर घेतली की त्याचा कलर पूर्ण बदलून जाते। ते वेलायची कुटून घ्यायची। आता हे टाकते। थोडंसं खोबरं असं बारीक खिचून घेतलं, हे टाकते। जे खोबरं आहे ते बारक्या यानं खिचायचं, एकदम बारीक बारीक होते, जास्त मोठं मोठं नाही खिचायचं। आता ही थोडं दिला आहे टाकून। आता आपण ही गॅसवरती ठेवूया। तर गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये पाणी घेतलं। एक निंबाचं तुकडं घेतलं म्हणजे जी कढई आहे आपली ते खराब नाही होणार, काळी नाही पडणार आतमधून। ही जी ट्रिक आहे तुम्ही हे अंडे शिजायच्या वेळेस पण करू शकता। आता एक स्टँड ठेवलं, त्याच्यावरती आपल्याला हे प्लेट ठेवायची आहे। जी प्लेट आहे ती व्यवस्थित ठेवायची, नाही तर एका साईडनं जाड होती आणि एका साईडनं पातळ होती पाटोळ्या। आता ही थोडी मला तिरपीस वाटते। पहिले चम्मचने थोडंसं हलवून घेते। कढई व्यवस्थित करून घेते। तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकता। पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं। आता याच्यावर झाकण ठेवू आणि 15 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजू देऊ। आता 15 मिनिटं झाले आहे। आता आपण याचं झाकण काढून घेऊया। एक चम्मचनं चेक करायचं। आता हा चम्मच वला नाही होत आहे, म्हणजे आपल्या पाटोळ्या मस्त अशा झाल्या आहे। खरवस सांडसनं काढून घेते। गॅस बंद करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता जी कढई आहे आपली ती अजिबात काळी नाही झाली, निंबाचं तुकडं टाकलं तर। आता आपण हे थोडा वेळसाठी थंड व्हायसाठी ठेवू, लगेच नाही कट करू। आता थोड्या वेळानंतर याचे मस्त असे चौकोनी पीसेस करून घेऊया। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध पण टाकू शकता। मस्त होता हे, नक्की एक वेळा घरी करून बघा आणि पटकन होता, काही वेळ लागत नाही, साहित्य पण काही लागत नाही, एकदम घरच्या साहित्यामध्ये मस्त हे अशा पाटोळ्या तुम्ही करून खाऊ शकता। मस्त अशा चौकोनी आकाराच्या कट करून घ्यायच्या, छान दिसता। जास्त प्रमाणात चिक असलं तर साखर, इलायची, खोबरं थोडं जास्त घ्यायचं आणि भांडं पण मोठं घ्यायचं। हे बघा मस्त। आता थोडं साखरेचं पाणी दिसत आहे यामध्ये। आता आपण हे असेच कट करून घेऊया। तर नक्की या पद्धतीने खानदेशी पद्धतीने तुम्ही
नक्की बनवा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय. आता हे सर्व असे कट करून घेते.